नागपुर के अंबाझरी पुलिस स्टेशन के डीबी स्क्वाड को एक बड़ी कामयाबी मिली है। गोकुलपेट इलाके से चोरी हुए एक ऑटो रिक्शा के मामले में पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को धर दबोचा है और चोरी का ऑटो भी बरामद कर लिया है। दरअसल यह पूरा मामला 2 दिन पहले का है, जब गोकुलपेट निवासी योगेश गुलानी ने अपने घर के सामने अपना ऑटो पार्क किया था, लेकिन अज्ञात चोरों ने मौका पाकर उस ऑटो को वहां से चुरा लिया। पीड़ित की शिकायत पर अंबाझरी पुलिस के डीबी स्क्वाड ने मामले की समानांतर जांच शुरू की। जांच के दौरान पुलिस को गुप्त सूचना मिली कि चोरी का यह ऑटो तेलनखेड़ी रोड पर देखा गया है। इस सूचना के आधार पर पुलिस ने तुरंत मौके पर छापेमारी की। पुलिस ने आरोपी सूरज रामदास आत्राम को गिरफ्तार कर लिया है, जिसके पास से करीब 40,000 रुपए की कीमत का चोरी हुआ ऑटो रिक्शा बरामद किया गया है। पुलिस के मुताबिक आरोपी का पहले भी आपराधिक रिकॉर्ड रहा है, जिसमें मारपीट और चाकूबाजी जैसे शारीरिक अपराध दर्ज है, लेकिन चोरी का यह उसका पहला मामला है। आगे की जांच अंबाझरी पुलिस कर रही है। अच्छा, आम्ही PSI राजेश लोई पोलीस स्टेशन अंबाझरी इथे डीबी पथकामध्ये काम करतो। ॲटो हा 2 दिवसा अगोदर गोकुलपेठ येथून योगेश गुलाने यांनी घरासमोर पार्क केला असता तिथून अज्ञात आरोपींनी चोरून नेला। त्या अशा रिपोर्टवरून आम्ही त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला आमच्या डीबी पथकाकडून। तर आम्हाला एका गुप्त बातमीदाराबाबत माहिती मिळाली की हा ॲटो तेलंखेडी रोडवर एक आरोपी आहे, यांनी एक व्यक्ती आहे, त्यांनी त्याच्याजवळ हा ॲटो आहे, यावरून आम्ही आमच्या डीबी पथकाला सोबत घेऊन तिथे गेलो असता आरोपी नामे सूरज रामदास आत्राम याने हा ॲटो त्यांच्या घरासमोरून चोरी करून हा ॲटो त्यांनी तिथे ठेवल्यावर आम्हाला तो मिळून आला। आरोपीला आम्ही ते अटक केलेला आहे, त्याच्याकडून ॲटो हा जप्त केलेला आहे। जप्त करून मुद्देमाल आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला यात 40,000 रुपयाचा ॲटो आहे, हा आम्ही जप्त केलेला आहे। आणि हे आमच्यासोबत आमचे वरिष्ठ पोलीस यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली आमची टीम राजेश लोई डीबी पथकामध्ये आम्ही PSI म्हणून आणि आमच्यासोबत बलजीत सिंग ठाकूर, प्रवीण लोखंडे आणि राजेश तायडे असे मिळून आम्ही कमलेश नाने आम्ही ह्या सर्वांनी मिळून ही कारवाई केलेली आहे। त्याचा पण ॲटो आहे, त्याच्या ॲटोचे काही पार्ट खराब झालेले आहे, त्या कारणाने त्यांनी ते ॲटोचे पार्ट वगैरे काढून आपल्या ॲटोला लावायचा प्रयत्न केलेला असावा असं आमचं ते आहे। आणि यापूर्वी हा निवड झगडे चाकू याच्यासोबत असलेला हा आरोपी आहे, पण पहिल्या वेळेनं चोरी केलेली आहे। यापूर्वी याच्यावर शारीरिक वशाई गुन्हे आहेत।